नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण सिंपल, कॉम्पाउंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे आपण शिकत आहोत आणि या टॉपिक मध्ये अनालिसिस, सिंथेसिस आणि ट्रान्सफॉर्मेशन. तर आतापर्यंत आपला अनालिसिस झालेला आहे बेटा. सिंपल सेंटेन्स, कॉम्पाउंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा अनालिसिस झालेला आहे आणि तसेच सिंपल सेंटेन्सचा सिंथेसिस पण आपण घेतलेला आहोत बेटा. आणि आता या क्लासमध्ये सिंथेसिस ऑफ कॉम्पाउंड सेंटेन्स, संयुक्त वाक्याचं सिंथेसिस किंवा एकत्रीकरण बघूया बेटा. इथं two or more simple sentences may be combined into a compound sentence by using coordinating conjunctions, which are four kinds: cumulative, adversative, alternative and elative. हे इंग्रजीमध्ये आहे, लिहून घ्या बेटा. मराठीत सांगतो तेही लिहून घ्या. दोन किंवा त्यापेक्षा जास्त साधे वाक्यांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरून एक संयुक्त वाक्य करता येते. आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स चार प्रकारचे आहेत: क्युमुलेटिव्ह, अडव्हर्सेटिव्ह, अल्टरनेटिव्ह अँड इलेटिव्ह. हे चार प्रकारचे कंजंक्शन्सना आपण सिंपल सेंटेन्सना कॉम्पाउंड सेंटेन्स मध्ये बदलू शकतो. बघूया बेटा एक एक्झाम्पल मागितलं. पहिला क्युमुलेटिव्ह. जे क्युमुलेटिव्ह आहे हे क्युमुलेटिव्ह कंजंक्शन बेटा. क्युमुलेटिव्ह कंजंक्शन्स ऍड वन स्टेटमेंट टू अनदर. हे जे क्युमुलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत एक वाक्याला दुसऱ्या वाक्याशी जोडतात, एक स्टेटमेंटला दुसऱ्या स्टेटमेंटशी जोडतात. बघूया बेटा एक्झाम्पल क्लिअर होईल आपल्याला. द बेल रँग, फुल स्टॉप, द प्रेयर्स स्टार्टेड. द बेल रँग, घंटी वाजली, प्रार्थना सुरू झाली. मग इथं हे दोन वाक्य आहेत. या दोन वाक्यांना एक कंपाउंड सेंटेन्स मध्ये कसे बदलले? द बेल रँग अँड द प्रेयर स्टार्टेड. इथं बेटा हे जे फुल स्टॉप आहे, फुल स्टॉपच्या ठिकाणी इथं काय घेतलं? अँड, आणि. घंटी वाजली आणि प्रार्थना सुरू झाली. असे हे कंपाउंड सेंटेन्स झाले बेटा. म्हणजे हे जे अँड आहे हे क्युमुलेटिव्ह कंजंक्शन मध्ये मोडतोय बेटा. दुसरं वाक्य, नाईट केम ऑन, द रूम ग्यू डार्क. रात्र झाले, खोलीमध्ये अंधार पडला. हे मग ह्याचं कंपाउंड सेंटेन्स कसं केलं बेटा बघूया. नाईट केम ऑन अँड द रूम ग्यू डार्क. इथेही अँड बेटा. म्हणजे हे जे अँड आहे, अँड नॉट ओनली बट ऑल्सो ऍज वेल ऍज, हे काय करतात माहितीये? दोन स्टेटमेंटला जोडतात बेटा. वन स्टेटमेंट टू अनदर स्टेटमेंट. हे आहेत क्युमुलेटिव्ह कंजंक्शन्स. आता दुसरा बघूया बेटा, अडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. मग अडव्हर्सेटिव्ह म्हणजे ऑपोजिट बेटा. जे विरुद्ध असतोय त्याला अडव्हर्सेटिव्ह असं म्हणतो बेटा. अडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स शो ऑपोजिशन ऑर कॉन्ट्रास्ट. हे जे अडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन असतात बेटा, शो ऑपोजिशन ऑर कॉन्ट्रास्ट, हे विरोध दर्शवतात. बघूया बेटा. ही इज ब्लाइंड, ही कॅन रीड. इथं दोन वाक्य आहेत बेटा. ही इज ब्लाइंड एक आहे, ही कॅन रीड एक आहे. मग आता ही इज ब्लाइंड, तो आंधळा आहे, तो वाचतोय. बघूया का इथं. ही इज ब्लाइंड बट ही कॅन रीड. तो आंधळा आहे तरीही, बट म्हणजे तरीही तो वाचतो, तो वाचू शकतो बेटा. म्हणजे आंधळा असला तरीही तो वाचू शकतो. हे जे बट आहे हे बट अडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन आहे बेटा. आणि दुसरं एक्झाम्पल बघूया. ही वॉज अनॉइड, फुल स्टॉप, ही केप्ट क्वाइट. ही वॉज अनॉइड. इथं अनॉय म्हणजे बेटा निराश होणे, नाराज होणे. तो नाराज झाला. एक वाक्य, ही केप्ट क्वाइट, तो शांत राहिला. ह्याचा कंपाउंड सेंटेन्स काय केलं बेटा, कसं केलं त्याला? म्हणजे कोणतं कंजंक्शन वापरली? ही वॉज अनॉइड येट ही केप्ट क्वाइट. तो नाराज झाला तरीही, येट म्हणजे तरीही तो शांत राहिला. हे तरीही येट वापरता येते. येटच्या ठिकाणी स्टील देखील वापरता येतो. काय येतं? ही वॉज अनॉइड स्टील ही केप्ट क्वाइट. तो निराश झाला तरीही, तो नाराज झाला तरीही तो शांत राहिला. अशा प्रकारे हे दुसरा एक्झाम्पल आहे बेटा अडव्हर्सेटिव्ह मध्ये. आणि तिसरा आहे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. अल्टरनेट म्हणजे बेटा जेव्हा आपल्या समोर दोन वस्तू असतात, त्या दोन पैकी एक जे आपण निवडतो त्याला म्हणतो बेटा अल्टरनेटिव्ह. इथं मग अल्टरनेटिव्ह बघूया.
ऑल्टरनेटिव्ह कंजंक्शन शो चॉईस बिटवीन टू थिंग्स. म्हणजे चॉईस बिटवीन टू थिंग्स, जे दोन वस्तू किंवा दोन विकल्प असतात, तेव्हा आपण त्याच्यामधून एक निवडतोय. बघूया बेटा इथं. कम फास्ट यू विल बी लेट. कम फास्ट एक वाक्य आहे, दुसरं वाक्य यू विल बी लेट. लवकर ये, उशीर होते राहील. इथं कॉम्पाउंड सेंटेन्स काय केलं बेटा? कम फास्ट आर यू विल बी लेट. लवकर ये म्हणजे लवकर ये, नाही तर तुला उशीर होतोय. और नाही तर, हे और कंजंक्शन आहे बेटा. कोणतं कंजंक्शन आहे? अल्टरनेटिव्ह कंजंक्शन बेटा. और इज अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. दुसरं वाक्य बघूया. कम इन एक वाक्य आहे, गो आउट हे दुसरं वाक्य आहे बेटा. ह्याला मग कोणत्या कंजंक्शनने ह्याला एक कॉम्पाउंड सेंटेन्स केलंय? ईदर कम इन और गो आउट. हे ईदर ऑरचं वाक्य आहे. ईदर कम इन और गो आउट. एकतरी मध्ये या, नाहीतर बाहेर जा. हे अशा प्रकारे हे ईदर ऑर कंजंक्शन आहे बेटा. आता चौथा बघूया, शेवटचा इथं. इलेटिव्ह कंजंक्शन्स. इलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे काय बघूया बेटा. इलेटिव्ह कंजंक्शन शो इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजे बेटा तर्क किंवा अनुमान. ह्याला आपण इन्फरन्स किंवा इलेटिव्ह म्हणतो बेटा. बघूया मग इथं एक्झाम्पल्स. आय कॅन नॉट रीड फुल स्टॉप, इट इज व्हेरी डार्क. मी वाचू शकत नाही एक वाक्य, इथं खूप अंधार आहे. मग हे दोन वाक्यांना एक कंपाउंड सेंटेन्स कशी केलेली आहे बेटा बघा. आय कॅन नॉट रीड फॉर इट इज व्हेरी डार्क म्हणजे खूप अंधार असल्यामुळे मी वाचू शकत नाही. हे फॉर इथं कंजंक्शन आहे बेटा, इलेटिव्ह कंजंक्शन किंवा इन्फरन्स, तर्क किंवा अनुमान. आणि दुसरं वाक्य, इट इज व्हेरी डार्क फुल स्टॉप, आय विल टेक ए टॉर्च विथ मी फुल स्टॉप. हे खूप अंधार आहे, मी एक टॉर्च घेऊन जातो, सोबत बॅटरी घेऊन जातो. असे हे दोन वाक्य बेटा. मग ह्या दोन वाक्यांना एक वाक्य कसे केले, कंपाउंड सेंटेन्स कसे केले. इट इज व्हेरी डार्क सो आय विल टेक अ टॉर्च विथ मी. इट इज व्हेरी डार्क सो बेटा इथं काय वापरला? सो. म्हणजे जिथं फुल स्टॉप आहे त्या फुल स्टॉपच्या ठिकाणी पहिल्या वाक्यात फॉर वापरला आणि दुसऱ्या वाक्यात सो वापरला. जे फुल स्टॉप आहे तिथं कामा दिली बेटा. कामा देऊन पुन्हा फॉर आणि सो असे वापरले बेटा. हे आहे कंपाउंड सेंटेन्स. सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, सिंपल सेंटेन्सला कंपाउंड सेंटेन्स मध्ये बदलता येतोय. वेल, लिहून घ्या बेटा. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा बेटा, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो. सो वेल माय डिअर स्टुडंट्स, लेट्स स्टॉप हिअर विथ दिस क्लास and let's meet in another class with another topic. Till then, all the best. Take care.